एकनाथ शिंदे साहेबांचा तेवढा निर्णय की गाईला आता प्राणी म्हणून संबोधायचं नाही. हिंदू धर्मात तर तिला मान्यता आहे, पण तो नियम सर्वांसाठी लागू झाला, राज्यातल्या प्रत्येक धर्मात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी. गाय ही राज्यमाता. आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या तेवढ्या निर्णयानं महाराष्ट्र भगवा करून टाकला. मग एवढे चांगले दिवस आहे आता. आमचे महेश भाऊ डोंगरे कोणत्याच राजकीय पक्षात नाहीये, कुठलंच राजकीय पद नाही त्यांच्याकडं, पण आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचे निष्ठावंत सहकारी. अहो पक्षाचे कार्यकर्ते तर नेत्याचा फोटो ठेवतातच ओटीपीला, नेत्याचं नाव मिरवतातच. पण या महाराष्ट्रात असे दोन कार्यकर्ते जे पक्षात नाही, पक्षाचं पद नाही, पण एकनाथ शिंदे साहेबांचा अभिमान बाळगतात. एक सोलापूरचे आमचे महेश भाऊ डोंगरे आणि एक वारकरी संप्रदायातला संग्राम बापू भांडारे. काय आम्हाला पदाची गरज नाही, पक्षाची काय. आम्हाला आवडलंय दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. अहो जिथे जिथे दिव्यत्व दिसतंय ना, तिथं तिथं आपण हात जोडलेच पाहिजे. आणि एकनाथ शिंदे साहेब हिंदूला का आवडला पाहिजे माहितीये? टिळा लावणारा मुख्यमंत्री. कपाळाला टिळा आहे दादा. त्यांच्याकडे पाहिलं ना रामच आठवतो, त्यांच्याकडे पाहिलं ना आई भावानीच आठवते. मग सणांसाठी राब राबतो, जागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवनी एकटा उभा ठाकतो.